ज्यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी राहिली त्यांच्या आतुरतेने आपण वाट पाहत होतो. सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा त्यांच्या शुभ हस्ते आपण पार पाडत असताना पाहिला होता आणि त्यांच्या पवित्र शुभ हातात मॅन ऑफ द मॅच ही किताब दिला जातो, जिथे गणेशनं धाबा बनवल्यात 25 आणि एकतर्फी सामना आपल्या संघाच्या बाजूने झुंकवण्याचा प्रयत्न केला. विश ऑल द बेस्ट पुढील वाटचालीसाठी. भरपूर सारे शुभेच्छा इथून गणेशला. चला भेकरा संघ शत्रक्षण लगेच सजवा. कॉपरेट करायचे. टीम मीटिंग कुठल्याही रीतीने घ्यायची नाहीये. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची. बा कॉपरेट करायचं सामना. टीम मीटिंग जास्त काळ घ्यायची नाहीये. याकडे देखील हॅलो काय रे हॅलो हॅलो चेक हॅलो. 12वा खेळाडू ज्या संघाचा नसेल त्या संघाला आयोजकांच्या माध्यमातून 2 धाब्यांना पॅनलाइज केलं जाईल. याकडे देखील लक्ष असू द्या. कठोर निर्णय आलाय आमच्या आयोजकांच्या माध्यमातून, तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सध्या दोन्ही संघाचे 12th मॅन आमच्या समेत जोडले गेलेत. चला पंचापन्न लगेच सामन्याला सुरुवात करायची. पहिल्या फेरीमधील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. लेट्स प्ले. काउंट डाऊन स्टार्ट. 3 2 1 लेट्स प्ले. पहिला बॉल. आकाश खैर समोर आपण पाहिला होता डावकुरी हाताचा विस्फोटक फलंदाजा आणि या पहिल्या चेंडूवरती सन्मान देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. मिळेल एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीनं संघिक अकाउंट ओपन केला जातोय, जिथे खैरवाडी सी संघ प्रथमतः बॅटिंग करतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि फलंदाजीचा त्यांना धाडसी निर्णय स्वीकारला होता. 5 षटकांचे मॅच आणि जास्तीत जास्त धाबा बनवणं त्यांच्यासाठी प्रयत्न जरूर केले जातील. मात्र कुठल्या रीतीनं धाबा बनल्या जातील आता याकडे पाठीराख वर्गांच्या नजराही देखील आपण पाहतोय. आणि सोबतीला फलंदाज जयेश राजेशला पण पाहतोय. ही जोड साखळी सध्या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती दिलीपला पण पाहतोय. वेगाने चेंडू रेस केला होता. बॅटची थोडीशी कडा लागल्या जाता. मिडॉन मध्ये स्वतः गोलंदाज येतोय. बॅक टू द बॉल असा फटका पाहायला मिळाला. एक सिंगलच्या मदतीने 2 धावात संख्येवरती संघ पोहोचला जातोय. आणि इथून जर आपण पाहायला गेलो ना तर अगदी मानंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज दिलीपची दादागिरी सध्या तरी राहिली जाते. चांगली गोलंदाजी. मोठे फटके मारू देत नाही. मोठे फटक्यांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न फलंदाजांना केला जातो. मात्र डावकुऱ्याचा फलंदाज आकाश खैर सध्या मैदानाच्या आतमध्ये थांबला जातो आणि त्याच्या बॅटमध्ये धापा बनल्या जातील का. आडव्या बॅटने खेळायचा होता. फर्निचर डिस्ट्रॉय. फुलटॉस बॉल होता त्यामुळे आक्रमण करायचं होतं. अंपायर सिग्नल नो बॉल. पंच डिसिजन फलंदाज बाज असेल आणि नो बॉल देखील असेल काय. पंच नो बॉल आहे का. नो बॉल नाहीये. इट्स ओके. फलंदाज बाद जिथे आकाश खैरला मात्र मैदान सोडावा लागला जातो. फलंदाज चांगला होता. जिथे आपण पाहिला होता त्याच्या बॅटमध्ये धाबाही बनल्या होत्या. मात्र त्या फलंदाजाला देखील बाद होताना पाहिलं जातं. गोलंदाजी दिलीपच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फुलरलिनचा बॉल होता मित्र म्हणे त्यावर त्या आघात करणं भरपूर महत्वाचं होता. मोठा फटका येणं तितकाच महत्वाचा. इतका सहजासहजी या रीतीची गोलंदाजी पाहायला मिळत नाही. मात्र या चेंडूवरती जर का आपण पाहायला गेलं फुलरलिनचा बॉल होता आणि तिथून मात्र एस्टानवरती चेंडू हाताळला जातो. पहिल्या विकेटचा पतन इथून केला जातोय. खैरवाडी सी टीमला पहिला धक्का लागला जातो जिथे आकाश खैर बाद झाला. नौका फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. जय या फलंदाजाला पण पाहतोय.
जय आणि राजेश ही जोड साखळी सध्या मैदानाच्या आतमध्ये पण पाहणार आहोत. मात्र या दोन फलंदाजाच्या माध्यमातून चांगली फलंदाजी केली तर मग चांगली धावसंख्या बनली जाईल, यामध्ये शंका नाही आहे. हे देखील विसरून चालणार नाही, कारण गोलंदाजी भरपूर चांगली केली जाते बेकरा संघाच्या माध्यमातून. जिथे पहिलं षटक फेकतोय गोलंदाज दिलीप पंचांच्या डावीकडनं. फुलंचा बॉल होता, समोर खेळलेत शतरक्षक तैनात आहेत. पकडला जातोय, जल संपलाय. फलंदाज जय सकेल बॅक टू बॅक, दुसरा धक्का खैरवाडी सी टीमला. गोदा आणि पहिल्या षटकामध्ये फलंदाज नेहमी हमी ठरत असतात, मात्र या मॅच मध्ये हे वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये केली जाते. दिलीपच्या माध्यमातून काही चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल. अजूनही टीमची टोटल धावसंख्या फक्त आणि फक्त 2 आकड्यावरती पोहोचल्या. एका साईडला राजेशला पण पाहतो आणि सोबतीला अनंता. आता ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांच्या सामन्यामध्ये मित्रमंडळीने 55 ते 50 धाबा बनणं हे भरपूर महत्वाचं असेल. स्विचचा फटका, बाटशी कडा, पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातं. असं वाटत होतं की इथून धाव घेतली जाईल, मात्र ते चित्र पाहायला मिळालं नाही. या डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. निर्धाव चेंडू फेकला जातो. अजून एकदा चांगली गोलंदाजी, सलगचे 2 विकेट प्राप्त केले होत्या. तिथे गोलंदाज दिलीपला पण पाहिलं होतं आणि त्याचनंतर निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये इथून यशस्वीरित्या पार पाडला जातो. षटकामधील जर पाहायला गेलो शेवटचा चेंडूचा खेळ बॅलन्स असेल. अंतिम चेंडू पहिल्या षटकामधील मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातील. बॅटची कडा जरूर राखली जात्या. गलीमध्ये चांगले क्षेत्ररक्षण, एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या ओव्हर क्रमांक पहिलं संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना खैरवाडी सी संघ पोहोचलाय 3 या आकड्यावरती, जिथे फलंदाज बाद झाले 2. पहिल्या षटकाचा वादळी खेळ संपला गेला, ज्यामध्ये चांगली गोलंदाजी दिलीपच्या माध्यमातून राहिले. नौका गोलंदाजी मार्कवरती इथून पाहायला मिळेल. दिनेशला पण पाहणार आहोत, मात्र दिनेशच्या माध्यमातून आता कुठल्या रीतीने गोलंदाजी केली जाईल याकडे पाठीराख या वर्गांच्या नजरा या भरपूर चांगल्या नजरा लागल्या जातील. समोर आनंदाला पण पाहतोय. आनंदाचा विचार केला तर अगदी 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याच्या बॅटमधनं धाबा बनणं भरपूर महत्वाचं. आप ट्राय करत आडव्या बॅटने खेळायचा होता. या चेंडूवरती मित्रमंडळीनं मोठा फटका सजवणं भरपूर महत्वाचं होता. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता आणि त्याला हलक्या हाताने टॅप घेण्याचा प्रयत्न केला जातो. मिठानमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तिथे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मिळालं. एका धाबीनं संघ पुढे वाटचाल करतो. धावफलकीवरती 4 या आकड्यावरती पोहोचला जातो, ज्यामध्ये पहिल्या डाबामध्ये खैरवाडी सी संघ बॅटिंग करत असताना 2 वरती 2 धक्के पण पाहतोय. 4 वरती 2 विकेट प्राप्त केले गेल्यात. आडव्या बॅटनं फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरला भेटत बॉल चालला सीमा पार. 1 बाउन्स सोबत दे रॉब, बॉल निघून जाईल सीमा पार. धावा मिळतील या चेंडूवरती 4. आठ धावा धावफलकीवरती पाहायला मिळतात, ज्यामध्ये चौकार जरूर लगावला होता जयेशनं. सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता राजेश आणि त्याच्या बॅटमधनं चौकार. यावेळी मिस टायमिंग
मिडानच्या वरतून खेळले जात आहेत. शतरक्षक थोडस फंबलिंग पाहायला मिळतं. आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची, मात्र तोपर्यंत 2 धाबा वेगाने पाहायला मिळाला. 2 धाबेनं संघ पुढे वाटचाल करेल. धावफलकेवरती 10 या आकड्यावरती पोहोचला जातो. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना दिनेश वरती आक्रमण आपण पाहिलं होतं. 3 चेंडू फेकलेत आणि अद्यापर्यंत 7 धाबा या गोलंदाजानं खर्च केले. दिलीपचा विचार केला त्याच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, फक्त 3 धाबा खर्च करत 2 विकेट त्याच्या माध्यमातून मिळाल्या होत्या. मात्र या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा या गोलंदाजीच्या माध्यमातून केला जातो. फर्निचर डिस्ट्रॉय सभेत विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3 खैरवाडी टीमला लागला जातो. फलंदाज बाद होतो राजेश. बॅक टू द डगआउट. मिळतं जिथे एक चौकार आपण पाहिला होता. दिनेश भट ते आक्रमण केलं होतं आणि तिथून पुन्हा एकदा कमबॅक केलं जातं. त्या 4 चेंडूंचा खेळ संपला गेला, ज्यामध्ये 7 धाबा अद्यापर्यंत खर्च केलेत. 2 चेंडूंचा खेळ अद्यापर्यंत बॅलन्स असेल. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनॅक्शन मध्ये प्रमोदला आपण पाहतो. मात्र प्रमोद आणि त्याचनंतर आपण पाहतोय अनंता ही जोड साखळी सध्या मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये. 5वा चेंडू प्रमोद समोर आहे. कव्हर्सला खेळायचा होता. अंपायर सिग्नल इट्स वाईड बॉन्ड. मात्र यावेळी उजव्याच्या बाहेरून जाणारा अभ्यंतर चेंडू फेकला जातो. अतिरिक्त 1 धाव मिळेल. एका धाबेनं संघ पुढे वाटचाल करेल. धावफलकेवरती 11 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. 5 षटकांच्या मॅच मध्ये मित्रमंडळींना जास्तीत जास्त धाबा बनणं भरपूर महत्वाचं असेल. आज 8 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढत असताना पाहायला मिळतील, यामध्ये शंका नाहीये. कोणता संघ या स्पर्धेमध्ये टॉप मध्ये दाखल होईल याकडे देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये नजरा पाहायला मिळतील. सभेत अजून एक विकेट षटकामध्ये लगातारचा दुसरा झटका दिला जातो. फलंदाज प्रमोद बॅक टू द डगआउट. चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये पाहायला मिळाली आणि ज्यामध्ये आपण पाहतोय 1 चेंडूंचा खेळ अजूनही बॅलन्स असेल. शेवटचा चेंडू इथून फेकण्यासाठी नौका फलंदाज प्रवीण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मात्र शेवटचा चेंडू कुठल्या रीतीने हाताळला जाईल याकडे पाठीराख्या वर्गांच्या प्रेक्षकांच्या नजरा याही जरूर आपल्याला पाहायला मिळते. तिथून मात्र एखाद डॉट बॉल आला तर मग धावा संख्या स्थिरावलेली पाहायला मिळेल. सूर्य चेंडू वेगानं रिलीज केला होता. गुडले स्पॉटवरती चेंडू हाताळला जातोय. थोडीशी उसळी राहायला मिळतो आणि त्याचनंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवला जातो. डॉट बॉल. षटक क्रमांक संपला जातोय 2. टीमची टोटल धावसंख्या 11, ज्यामध्ये विकेट मिळालेत गेलेत. गोलंदाजी करत असताना बेकरी टीमला 4. दोन षटकांचा वादळी खेळ संपला, ज्यामध्ये पहिल्या डावामध्ये खैरवाडी सी संघ पोहोचलाय 11 वरती. त्यामध्ये फलंदाज बाद झाले 4. आकाश बाद झालाय, राजेश बाद झालाय, जय देखील बाद झाला होता आणि त्यानंतर प्रमोद देखील बाद झाला. अनंता आणि प्रवीण ही जोड साखळी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तिसरं षटक फेकण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती दिलीप पुन्हा एकदा प्राचार्य करण्यात आलाय. सांघिक कोट्यातील दुसरा आणि वैयक्तिक कोट्यातील तिसरं षटक इथून फेकण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातो.
समोर आनंदाला पण पाहतोय, त्याच्या बॅटमधनं धाबा बनणं भरपूर महत्त्वाचं आहे. मिडल ऑर्डरचे फलंदाज ज्या वेळी मैदानावरती दाखल होतात मात्र त्यावेळी त्या फलंदाजाच्या माध्यमातून चांगल्या धाबा बनल्या जातात. मात्र या मॅचमध्ये आज वेगळं चित्र पाहायला मिळतं. अनंताला मैदानाच्या आतमध्ये शांत केलं जातं. दिलीपच्या माध्यमातून स्विच हिटचा फटका होता, पॅडवरती चेंडू आदळला जातो, एक सिंगल वेगाने कन्वर्ट केले जाते. थोडंसं फंबलिंग फिल्डिंग जिथे आपण क्षेत्ररक्षकाला पाहिलं होता दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जातं. 2 धाबा वेगाने कन्वर्ट, गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धाबेनं टीमची टोटल धाबासंख्या धावफलकीवरती 14 या कडवरती संघ पोहोचला जात 13 या धाबासंख्येवरती पोहोचला जातोय, जिथे पहिल्या डावामध्ये खैरवाडी संघ बॅटिंग करतोय. धाबासंख्या बनवणं भरपूर महत्वाचं आहे, मात्र धाबा कशा येवत मात्र धाबा येणं महत्वाचा. या अनुषंगाने सध्या धावेसाठी लयलोट केली जाते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. दिलीप तयार आहे, पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडनं गोलंदाजी मार्कवरती समोर आनंदाचा आव्हान. फुलटॉस होता, आडव्या बॅटने खेळायचा होता, त्यावेळी उंच गेला होता, पंचांचा इशारा नो बॉल आणि इथून मात्र हाईट फॅक्टरचा नो चेंडू फेकला जातो. तोपर्यंत मिळाल्या 2 धावा. फेकी खराब, बॅकअप तितकंच खराब पाहायला मिळतोय. अजून एकदा फेकी खराब केली जाते मैदानाच्या आतमध्ये. पहा काय घडलं जातं. लेसी क्रिकेट इथून बेकरा संघाच्या माध्यमातून नो चेंडू आणि त्याचनंतर बॅटिंग डिपार्टमेंटचा रिव्ह्यू इथून दिला जाईल. फुलर लेनचा बॉल होता, हाईट फॅक्टरसाठी चेक केला जाईल. इथून स्क्रीनवरती निश्चित चेक केला जाईल, जिथे योग्य डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. थर्ड पंच गौऱ्या आपण यायचंय. तिसऱ्या पंचाची माग केली गेली पहा. इथून स्क्रीनवरती चेक करायचा आहे चेंडू. अतिरिक्त जर आपण पाहायला गेलो तर हाईट फॅक्टरचा हा रिव्ह्यू आपण पाहतो आणि स्क्रीनवरती चेक जरूर केला जाईल. स्पर्धेच्या खऱ्या अर्थानं आयोजक गौऱ्या भगत या साहेबांच्या माध्यमातून चेक जरूर केला जाईल स्क्रीनवरती, जिथून अंफिल्ड डिसिजन आपण पाहिलं होतं. नो चेंडू दर्शवला होता आणि पुन्हा एकदा फिल्डिंग डिपार्टमेंटचा रिव्ह्यू आपण पाहिला होता. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज इथून केलं जातोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या बेकरा संघाच्या माध्यमातून. तिसऱ्या पंचांचा इशारा, बीमर बॉल, नो चेंडू फेकला गेलाय. फ्रीडची नामी संधी. 3 धाबा कंप्लीट केल्या आणि त्याचनंतर फ्रीडची नो चेंडूची 1 धाव. टोटल धाबा असतील 4 आणि संघाची धाबा संख्या बनली गेली ती 17. फ्रीडची नामी संधी. फिल्डिंग डिपार्टमेंटचा रिव्ह्यू संपला गेला, यानंतर रिव्ह्यू दिला जाणार नाही, याकडे देखील लक्ष असू द्या. फिल्डिंग डिपार्टमेंट करणारा बेकरा संघ आपण पाहतोय, जिथे पंचांच्या निर्णयाला चॅलेंज त्याने जरूर केला होता. मात्र ऑनफिल्ड डिसिजन आपण जरूर पाहिलं होतं, नो चेंडू होता आणि तिथून मात्र पुन्हा एकदा पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केला होता. स्प्रिटची नामी संधी. समोर प्रवीण खोला टाकला होता, वेगवान चेंडू पाहायला मिळतो. पंचांकडे अपील जरूर पाहायला मिळाली होती. फ्रीडची नामी संधी होती पहा, याकडे देखील लक्ष असू द्या. फ्रीडची संधी ही जरूर होती. एस्टनच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं होतं आणि जिथे जरूर आपण पाहिलं होतं यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये चांगलं क्षेत्ररक्षणही पाहायला मिळालं होतं. फ्रीडची संधी हे विसरले होते खरं तर क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. दिलीप बॅटची कडा. यावेळी खराब क्षेत्ररक्षण. एस्टनच्या मागे बॅकअप चांगलं राहिलं जातं, जिथे क्षेत्ररक्षण करत असताना बेकरे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं एक सिंगल वेगानं. एका सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या धावफलकीवरती जाऊन पोहोचले जाते. अद्यापर्यंत 18 या आकड्यावरती पोहोचले गेले पहा. चांगली गोलंदाजी दिलीपच्या षटकांमधील देखील आपण पाहतोय. उर्वरित पाहायला गेलं तर 4 चेंडूंचा खेळ संपला गेलाय. 4 चेंडूमध्ये अद्यापर्यंत कमी धाबा संख्या खर्च केली, ज्यामध्ये 7-8 धाबा खर्च केल्यात या गोलंदाजानं. शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स. गोलंदाज तयार. स्विच हिटचा फटका फसलाय. बॅटची कडा. एस्टनच्या मागे फर्स्ट स्लिपला पकडलाय जल. पंच योग्य ते डिसिजन आपण डिवाइड मध्ये द्या. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाहीये, याकडे देखील आमच्या आयोजकांच्या माध्यमातून काळजी घेतली जाते. आणि त्याचनंतर खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलो
नॉट आउट असेल. फलंदाज अगदी पाहतो बाडीवरती चेंडू आदळला होता आणि तिथून चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे इष्टांच्या मागे आपण पाहतो. फलंदाज सेफ असेल. एक सिंगल मिळाली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं 19 या आकड्यावरती संघ पोहोचला जाईल. स्क्रीनवरती देखील चेक केला जातो. निश्चित पाहायला मिळतो बॉडीवरती चेंडू आदळला होता. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळाला नव्हता. चेंडू अगदी बॉडीवरती आदळला. त्याचनंतर इष्टांच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण. दिलीप तयार आहे. यावेळी फटका चांगला. फटका पसला लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिकडे पकडला जातो. जल संपला फलंदाज प्रवीणचा खेळ. धक्का क्रमांक इथून 5वा लागला जातो. बॅटिंग करत असताना खैरवाडी सी टीमला प्रवीण बॅक टू द डगआउट. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय जिथे जगदीशला पण पाहतोय. 3 षटकांचा बादळी खेळ संपला. टीमची टोटल धाबसंख्या 19 या धाबसंख्येवरती आपण पाहतोय. फलंदाज बाद झाल्या ज्यामध्ये आतापर्यंत 5 फलंदाज बाद झाल्या. आकाश बाद झाला. राजेश बाद झाला. जय देखील बाद झाला. प्रमोद देखील बाद झाला आणि प्रवीण देखील बाद झाला. चला पाण्याची माग केली जाते. आयोजन कमिटीला विनंती असेल की आपण पाणी घेऊन लगेच मैदानावरती जा. पाण्याची पूर्तता करायची मैदानाच्या आतमध्ये. ऊन देखील भरपूर वाढलं गेलंय. या आकड्यावरती फलंदाज बाद. 1 धाव आणि त्याच नंतर विकेट दुसऱ्यासाठी निघाले होते आणि त्याच नंतर मात्र खऱ्या अर्थानं गोलंदाजाच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं जिथे गोलंदाजी मार्क वरती सुकीरला आपण पाहता गोलंदाजी मार्क वरती. आता 4थं षटक प्रचारण करण्यासाठी त्याला मात्र संघाच्या संघाने करणार त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. आतापर्यंत गोलंदाजी 3 षटकामध्ये आपण पाहिली ना तर चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये दिलीपने धाबा खर्च केले होते 3 ज्यामध्ये 2 विकेट मिळवल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये दिनेश शेट्टी गोलंदाजी आपण पाहिली होती 8 धाबा संख्येची होती 2 विकेट मिळवल्या होत्या. आणि त्यानंतर पुन्हा एकदा दिलीपचं जे षटक आपण पाहिलं होतं त्याही षटकामध्ये 8 धाबा खर्च करत 1 विकेट मिळवत असताना पाहिले. सुकीर या गोलंदाजाला आपण पाहतोय पंचांकडे लावले अपील. एस अंपायर सिग्नल OUT. बॅट्समन आउट. इथून धक्का लागला जाईल 6 बॅटिंग करत असताना खैरवाडी सी टीमला फलंदाज बाद होतोय जिथे आपण पाहतोय जगदीश. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 7 फलंदाज आतापर्यंत बाद झाल्या. 8व्या आणि 9व्या क्रमांकाची जोडी मैदानाच्या आतमध्ये दत्ताला आपण पाहतो आणि सोबतीला तुकाराम. ही जोड साखळी सध्या मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस होता 8व्या बॅटनं मात्र त्यावेळी तिकडे क्षेत्ररक्षक तैनात मिळाले. एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीनं संघ पुढे वाटचाल करेल. धावफलकेवरती 21 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो.
मात्र पूर्णपणे संघ अडचणीमध्ये सापडला जातो, जिथे फलंदाजी करत असताना खैरवाडी सी संघ या संघाला पण पाहतोय 7 फलंदाज बाद झाल्या. 8व्या आणि 9व्या क्रमांकाची जोड साखळी सध्या मैदानावरती आपण जरूर पाहतोय. गोलंदाज सुकीर तयार आहे. फुल टॉस होता, फुल टॉसला आघात करायचं होतं, बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. अजून एक डॉट चेंडू फेकला जातो. चांगली गोलंदाजी समोर दत्ताला पण पाहतोय. त्याच्या बॅटमधनं धाबा येणं बनणं भरपूर महत्वाचं असेल. धाब्यांसाठी लैलूट आता करावी लागेल. हा ट्रॅकर होता, समोर उडवला जातोय. शतरक्षक फटका फसला. उंची जास्त, लांबी कमी पाहायला मिळतं. शतरक्षक येतोय, चेंडूवरती पकडला जातोय. जल संपलाय फलंदाज दत्ताचा खेळ. धक्का क्रमांक 8 इथून लागला जातोय बॅटिंग करत असताना खैरवाडी सी टीमला. षटकामधील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स, ज्यामध्ये फलंदाज बाद झालेत आपण पाहतोय. 8 फलंदाज बाद झाल्या. 9व्या आणि 10व्या क्रमांकाची जोडसाखळी मैदानाच्या आतमध्ये तुकाराम आणि अमित अशी जोडसाखळी जरूर आपल्याला पाहायला मिळेल. चांगला चेंडू वेगवान पाहायला मिळतो. खोला टाकलेले चेंडू. एंड ऑफ द वर्ल्ड षटक क्रमांक संपला जातोय 4 आणि 4 षटकांच्या अखेरीस पहिल्या डावामध्ये खैरवाडी सी संघ पोहोचला धावफलकेवरती 21 आकड्यावरती, ज्यामध्ये फलंदाज बाद झालेत 8. पाचव्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती महेंदर या गोलंदाजीला पण पाहतो. महेंद्रच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळतो. पुन्हा एकदा डॉट चेंडू खेळले जातात, जिथे फलंदाजी मार्कवरती तुकाराम फलंदाजांना पण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये एका फलंदाज एका साईडला पण पाहतो. अमित ही जोड साखळी अद्यापर्यंत जर पाहायला गेलो 8 फलंदाज बाद झाले. 9व्या आणि 10व्या क्रमांकाची जोड साखळी मैदानावरती जरूर पाहायला मिळतो. पूर्णपणे संघ अडचणीमध्ये सापडला जातो, जिथे फलंदाजी करतोय पहिल्या डावामध्ये खैरवाडी सी संघ पण पाहतो. नाणेफेकी जिंकली होती, फलंदाजी त्यांची निर्णय त्यांना स्वीकारला होता आणि तो फलंदाजीचा निर्णय आता अंगलट येतोय की काय हे वाटायला लागलंय. पूर्णपणे फलंदाजीच्या माध्यमातून चुका जरूर पाहायला मिळतात. अंपायर सिग्नल इट्स व्हाईट बॉल. इथे मात्र अभ्यंतर एक धाव मिळेल. एका धावेनं संघ पुढे वाटचाल करेल. धावफलकेवरती 22 त्या धावसंख्येवरती पोहोचला जातो. मागील सामना देखील लो स्कोरिंग आपण पाहिला होता, जिथे दुधरे पडेसवाडी संघानं धावा बनवल्या होत्या फक्त आणि फक्त 30. मात्र पहिल्या षटकामध्ये तो सामना फिनिश केला होता. आडव्या बॅटनं उंच गेला, लांबी कमी, शतरक्षक डाऊन द कॅच अँड 1 मोर विकेट डाऊन. धक्का लागला जातोय खैरवाडी सी टीमला. तुकाराम या फलंदाजाच्या खेळी सामता. थँक्यू, धन्यवाद. डीजे नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. सागर अगदी 11व्या क्रमांकावरती मैदानावरती दाखल झाला. शेवटचा फलंदाज असेल आणि इथून मात्र एखाद विकेट आली तर मग ऑल आउट इथून खैरवाडी संघ पाहायला मिळेल. गोलंदाज तयार महेंद्र. चांगला चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त बाउन्सर आणि त्याचनंतर चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. महेंद्र या गोलंदाजीच्या माध्यमातून 5वं षटक इथून देखील चांगलं पाहायला मिळतं. मागील षटकामध्ये सुकीरने देखील चांगली धाबा संख्या अगदी खर्च केली होती. फक्त 2 धाबा खर्च करत 2 विकेट. गोलंदाजच्या शैलीवरती आक्षेप घेतला जातो. स्क्रीनवरती चेक केला जाईल. सागर तयार आहे. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर जरूर पाहायला मिळतो. या चेंडूवरती मी तर म्हणेन मोठे फटके लगावणं हे भरपूर महत्वाचं असेल. मात्र त्या अनुषंगानं मात्र फलंदाजी चांगली करणं भरपूर महत्वाचं असेल, कारण गोलंदाजचा विचार केला हाफ टप्प्याचा चेंडू जास्तीत जास्त पाहायला मिळतात. मात्र या रीतीची गोलंदाजी केली तर मग धाबसंख्या बनली जाईल खैरवाडी संघाच्या माध्यमातून. सागर तयार आहे. हवेली फटका चांगलाच आहे.
बॅट चेंज साठी टाकली जातं. मिडॉनच्या वरती खेळायचं होता. शतरक्षक तैनात द्या. विकेटचं पतन आणि इथून पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना खैरवाडी संघ ऑल आउट होत असताना पाहायला मिळाले. टीमची टोटल धावसंख्या फक्त आणि फक्त 22. या धावसंख्या आपण पाहतोय. तर चला खैरवाडी संघ पण लगेच जा मैदानाच्या आतमध्ये आणि आपलं शतरक्षण हे मात्र लगेच लावून घ्यायचं आहे. हॅलो. चला फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करायत. नवीन सामना असेल ज्यामध्ये टावरवाडी संघाचा कॅप्टन आणि भल्याचीवाडी संघाचे कॅप्टन दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचे. पहा टावरवाडी संघाचे कॅप्टन जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस साठी लगेच विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. टावरवाडी रमेशचा संघ असेल. तीन चेंडूंचा सामना असेल ज्यामध्ये अजून विजयाकरिता बनवायचे 30 चेंडू आणि विजयाकरिता बनवायच्या 23 धाबा. उत्तरार्धामध्ये जिथे बेकरा संघ फलंदाजी करतोय स्वप्नीलजी आबाली यांच्याकडनं देखील भरपूर सारे शुभेच्छा आलात. खऱ्या अर्थानं आपण पाहतो आयोजकांना बेकरा संघाला आणि त्याचनंतर आमचे ऑफिशियल पंच नरेश सरांना देखील त्यांच्या माध्यमातून भरपूर सारे शुभेच्छा आलात. त्यांचंही करूया स्पर्धेच्या माध्यमातून मनष्यपूर्वक सरचे स्वागत. जाऊया मॅच कडे जिथे उत्तरार्धाला सुरुवात होते. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एका साईडला पण पाहतोय फलंदाज दिलीप आणि परेशी जोड साखळी. पहिल्या षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहे. पहिल्या चेंडूवरती समोर खेळलेत उंच गेलाय शतरक्षक. दोन शतरक्षकाच्या मधोमध चेंडू पडला जातोय. तोपर्यंत मात्र जल देखील जमिनीला दान केला जातोय. 2 धाबा वेगाने कन्वर्ट केल्या. 2 धाब्याने मात्र संघाचा श्री गणेश केला जातो. लो स्कोरिंग सामना जरूर आपण पाहतोय. मात्र लो स्कोरिंग सामने ज्या बेली आपण पाहतोय ना त्या बेली मात्र रफ अँड टफ सामने मैदानावरती पाहायला मिळतात. मात्र याही सामन्यामध्ये कुठल्या रीतीने सामना पाहायला मिळेल याकडे आता संघाच्या पाठीराखे वर्गांच्या नजरा या जरूर पाहायला मिळतील. इथून चांगली गोलंदाजी आली विकेट आल्या तर मग एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र इथून मोठे फटके आल्या तर मग लवकर सामना संपवण्याच्या प्रयत्नामध्ये इथून केले जातील. खोला टाकलेला चेंडू अगदी सुरेख चेंडू पाहायला मिळतो.
फलंदाज बॅक टू द बॉल असे चेंडू ड्राबिल केला होता, मात्र स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला अडवल्यात यश आलं जातोय आणि तोपर्यंत मिळाले एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या 3 वरती पोहोचला जातोय. 23 धावसंख्येचं समीकरण, अगदी लो स्कोरिंग मॅच होती. चला टावरवाडी संघाचे कॅप्टन टॉस साठी आपण या. टावरवाडी संघाचे कॅप्टन अविली बॅटची थोडीशी कडा लागली जाते. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फेदला जातोय. खराब क्षेत्ररक्षण, बॅकअप चांगलं, दुसऱ्यासाठी निघालेत. धोक्याची घंटा, पंचांचं बोट अवकाशाकडे, विकेटचं पत आणि धक्का क्रमांक पहिला बेकरी टीमला परतावा लागेल. फलंदाज परेश या फलंदाजांना. नाणेफेकीचा कौल भल्ल्याची बडी संघाने जिंकला. डिसिजन काय असेल? फील्ड फर्स्ट. ओके, हा सामना संपल्यानंतर लगेच मैदानावरती उतरायचं. मैदानावरती काय घडलं जात आहे पहा. बोनसच्या स्वरूपात मध्ये पंजा, लॉंग स्टॉपला बॉल, लॉंग स्टॉप सीमा पार, धावा मिळतील या चेंडूवरती 5. वाईटचा इशारा पंचांचा आणि 5 धावेनं संघ पुढे वाटचाल करेल धावफलकेवरती. 9 या आकड्यावरती पोहोचला जातो. मात्र नशिबाची साथ इथून लाभली जाते. बेकरा टीमला पण पाहतो. सूर्य फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, नौका बॅटर दाखल झाला. अनिल सोबतीला दिलीप ही जोड साखळी सध्या मैदानावरती जरूर पाहायला मिळते. गोलंदाज बढते आक्रमण जिथे प्रवीण गोलंदाजी करतोय. फुल लेनचा बॉल होता, एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा होता. प्रमोदच्या बढतून बॉल निघून जाईल सीमा पार. या चेंडूवरती धावा मिळतील 4 धावेनं संघ पुढे वाटचाल करेल धावफलकेवरती 13 या आकड्यावरती संघ पोहोचता जातो. अगदी पहिल्या षटकावरती आक्रमण करायला सुरुवात केली, जिथे आपण पाहतोय उत्तरार्धामध्ये बेकरा संघ उतरला गेला होता. पहिल्या डावामध्ये असं वाटत होतं की नाणेफेकी जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारली होती खैरवाडी सी संघानं आणि त्या मात्र फलंदाजी करत असताना अपयशी ठरले होते. आणि त्याचनंतर आपण पाहतोय येत्या मार्च महिन्यामध्ये जे वाघोबा क्रिकेट संघ तामसई नाईट रजनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्या स्पर्धेचे आयोजक प्रभाकर उघडे यांचं देखील स्पर्धेमध्ये उपस्थित झालं. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून करूया मनष्यपूर्वक सरचे स्वागत. त्यांनाही विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती जाऊया मॅचकडे, जिथे सामना आपण पाहतोय. एकतर्फी सामना आपल्या बाजूने झुंकवण्याचा प्रयत्न मात्र केले जातोय. फलंदाजी करत असताना बेकरी संघाच्या माध्यमातून समोर तयार आहे. नबिले अनिल, त्याच्या बॅटमध्ये एक चौकार आपण जरूर पाहिला. आडव्या बॅटने खेळायचा होता. अंपायर सिग्नल इट्स वाईट बॉल, जिथे आपण पाहतोय मेन पंचाच्या भूमिकेमध्ये नरेश सर चौधरी या सरांना आपण पाहतोय. वागेश्वर कसे दमदार यशस्वी आयोजक, त्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा या परिसरामध्ये खऱ्या अर्थानं आपण संपन्न होत असताना पाहिली होती. आणि त्याच नंतर त्यांची दहशत सध्या पूर्ण पनवेल परिसरामध्ये जरूर आपण पाहतो. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला जातो. सध्याच्या घडीला आपण पाहतोय धामणीच्या नाईट रजनी स्पर्धेमध्ये टॉप 6 मध्ये दाखल त्यांचा देखील संघ झालाय. त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी स्पर्धेच्या माध्यमातून देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. जिथे सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 15 धाबा बनल्यात. फलंदाजी करत असताना बेकरा संघ गोलंदाज तयार. या षटकामध्ये आपण पाहतोय प्रवीणचं महागडं षटक हे जरूर पाहतोय. बॅटची कडा, एस्टनच्या मागे आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं विकेट किपरच्या माध्यमातून. विकेटचं पतन, धक्का क्रमांक 2 इथून लागला जातो टीम बेकरे संघाला. एलिव्हेशन कमी, क्षेत्ररक्षण दमदार, विकेटचं पतन, धक्का क्रमांक इथून 3. बॅटिंग करत असताना बेकरा टीमला फलंदाज बाद होईल. आल्या पावले माघारी विजय तंबूच्या श्रेयाला.
थँक्यू सो मच डिजम. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतोय. जगदीश आलाय गोलंदाजी मार्कवरती. अद्यापर्यंत आपण पाहायला गेलो तर अगदी फक्त आणि फक्त 8 धावा संख्येची गरज असेल. येणारे बॉल असतील अद्यापर्यंत 24 आणि विजय करतात बनवायच्यात 8 धावा. 24 चेंडू 8चं समीकरण. गोलंदाज जगदीश तयार. पहिलाच बॉल खोला टाकला होता. बॅटची इनसाइड टाकली जाते. चांगले क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळतो. गलीमध्ये मिळाले एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या पुढे सरसावली जाईल. धावफलकेवरती उद्या आपण पाहतोय 16 या आकड्यावरती पोहोचत होतं. 23 चेंडू आणि आता 7 धावसंख्येचं समीकरण. सामना एकतर्फी आपल्या बाजूने झुंकवण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं फलंदाजी करत असताना मात्र फलंदाजाच्या माध्यमातून गेला गेला बेकरा संघ असं वाटत होतं की पूर्णपणे अडचणीमध्ये सापडला जाईल. पहिल्या डावामध्ये ज्यावेळी गोलंदाजी करत होता आणि चांगली गोलंदाजी आपली फटका चांगला आहे. स्विच ऑन द साऊंड लॉंग ऑनला क्लिअर केलाय आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाब्यांसाठी आलाय षटकार. विचार करतात फक्त आणि फक्त 1 धावेपासून दूर. आता बेकरा संघ एक धाव बनली जाईल का? मात्र क्रिकेट आहे. क्रिकेटचा जर विचार केला तर गोलंदाजी चांगली आली तर मग चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळेल. मात्र यामध्ये शंका नाही. 1 धावसंख्येची फक्त आणि फक्त गरज आहे. एक धाव बनली जाईल का? गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडू खराब. वाईड बॉल आणि इथून सामना जिंकलाय टीम बेकरा संघानं. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टीम खैरवाडी सी संघ. आपलं देखील अभिनंदन. स्पर्धेच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. नवीन मॅच भल्ल्याची वाडी संघ नाणेफेकी जिंकले. डिसिजन फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय. जा लगेच मैदानाच्या आतमध्ये. आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच ज्यानं 2 षटक हाताळला आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त आपण पाहिल्या तर 11 धावा खर्च केल्या. 3 विकेट त्याच्या नावावरती राहिल्या. तो दिलीप ठरलाय सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. चला भल्ल्याची वाडी संघ जा लगेच मैदानाच्या आतमध्ये. भल्ल्याची वाडी संघाला विनंती असेल की आपण जा लगेच मैदानाच्या आतमध्ये. गोवर्धन आपले स्कोर घेऊन जा लगेच मैदानाच्या आतमध्ये.